चिमूर नगर परिषद चुनाव 2025 चिमूर नगर परिषद चुनाव 2025 को लेकर बड़ी खबर सामने आई है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गट ने चिमूर नगराध्यक्ष पद के लिए वनीता जगन रंगारी मोहिनकर की टिकट आधिकारिक रूप से फाइनल कर दी है। पार्टी नेतृत्व द्वारा नाम की घोषणा होते ही चिमूर में राजनीतिक सरगर्मी तेज हो गई है। वनीता रंगारी को महिला नेतृत्व, जमीनी जुड़ाव और स्थानीय मुद्दों पर सक्रिय काम के कारण टिकट दिया गया है। चिमूर नगर परिषद इस समय कई महत्वपूर्ण समस्याओं से जूझ रही है। पानी की अनियमित सप्लाई, सफाई व्यवस्था की बदहाली, गटर नाले जाम, बरसात में जलभराव, टूटी सड़कों और मूलभूत सुविधाओं की कमी, कई वार्डों में स्ट्रीट लाइट की समस्या। उम्मीदवार वनीता रंगारी ने कहा है कि इन मुद्दों का समाधान ही उनकी पहली प्राथमिकता होगी। उन्होंने भरोसा जताया कि चिमूर में नई शुरुआत और पारदर्शी प्रशासन लाना ही उनका मकसद है। स्थानिक नागरिकों और कार्यकर्ताओं में उनके नाम को लेकर सकारात्मक चर्चा शुरू हो चुकी है। अब चिमूर नगर परिषद चुनाव में मुकाबला और भी दिलचस्प होने जा रहा है। नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार। जय भीम, जय महाराष्ट्र। माझे नाव वनिता जगन रंगारी उर्फ मोहिनकर। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार अजित पवार गट। माझे बौद्ध चिन्ह आहे घड्याळ। मला येत्या 2/12/25 ला घडी या बौद्ध चिन्हावर बटन दाबून विजय करा, विजय करा, विजय करा। ताई, आपण मला सांगा कोणकोणत्या विकास मुद्द्यांना लक्षात घेऊन आपण हे निवडणूक लढणार आहात? मी माझ्या मनातले जे विचार आहेत, मी जनतेसाठी सेवा करण्यास तयार आहे। आणि जो काही यावर्षी जे मोदी सरकारचं जे काही धोरण आहे, काही लोकांच्या अडचणी आहेत, त्या अडचणी पार पडत नाही। त्याच्यामुळे मला बहुतेक लोकांनी उभं राहण्यास म्हणजे उत्स्फूर्त केलाय। त्यामुळे मी या निवडणुकीला उभी झाली आणि तुम्ही मला निवडून द्याल हीच अपेक्षा आहे, अशी आशा बाळगते तुमच्याकडून। ताई, मला सांगा नेमकी कोणकोणती समस्या आपल्याला चिमूर मध्ये आढळून येतात? मला जर एखाद्या पेशंटला दवाखान्यात जायला गाडी नसेल तर 108 ला जर आम्ही फोन केला गाडीवाल्याला तर गाडी मिळत नाही। त्यामुळे जनतेला स्पेशल गाडी म्हणजे प्रायव्हेट दवाखान्यात सुद्धा त्या 108 ने नेऊन दिलं पाहिजे, ही सुद्धा समस्या आहे। लोकांची पाण्याची व्यवस्था करून द्यावी, ही सुद्धा अडचण आहे पाण्याची लोकांची। आणि कोणी उमेदवार निवडून येतो तो फक्त नाली आणि रोड हेच फक्त पाहत राहतो। हे कसं कमाईचं साधन आहे, त्याच्यामुळे कोणी बी निवडून आलं तरी याच्याकडेच लक्ष देतात। बाकीच्या ज्या समस्या आहेत लोकांच्या त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही। आणि गल्ली गल्लीत लाईट सुद्धा नाही आहे। मी काल सर्वे केला, गावात जाऊन गल्ली गल्लीत फिरली तर मला बहुतेक ठिकाणी लाईटाची कमतरता दिसून आली। आणि वयोवृद्ध लोकांसाठी आमच्या चिमूर तालुक्यात वृद्धाश्रम सुद्धा आहे नाही, त्याची पण मला म्हणजे व्यवस्था करून द्यायची आहे। अशा पुष्कळ साऱ्या आहेत की ते आरोग्य विभागात, जसं आमच्या चिमूरला सरकारी दवाखाना आहे पण त्याच्यामध्ये कोणतीच सोय नाही। सरकारी दवाखान्यात सोनोग्राफीची सोय आहे तरी ते पण म्हणजे असं सोनोग्राफी जर आपण काढायला गेला तर बहुतेक वेळा नंबर लागत नाही। एक्सरेचं बरोबर राहत नाही, मशीन बरोबर राहत नाही, डॉक्टर असून सुद्धा मशीन सुद्धा बरोबर राहत नाही। त्यामुळे मला दवाखाना टाकायची सुद्धा इच्छा आहे। मतदार बंधू जे आहे त्यांना काय एक संदेश आपला असणार आहे? निवडणुकी काळामध्ये लोक पैसे देतात, आमिष दाखवतात, वोट घेण्याचा प्रयत्न करतात, तर अशा वेळेला आपले जे मतदाता त्यांना काय सांगाल? नाही, यावेळेस कसं होणार आहे की तुम्ही उमेदवार पाहून मतदान करा बा। तुम्ही पैशावर म्हणजे जाऊ नका किंवा पैसे घेऊन मतदान करू नका, अशी माझी जनतेला विनंती आहे। की जो कोणी तडपडीनं तुमचं काम करेल, अर्ध्या रात्री उठून कोणाला मदत करेल आणि तुमच्या योग्य ठिकाणी धावून येतील बा, असा उमेदवार तुम्ही निवडून द्या, असं माझ्या जनतेला आव्हान आहे। आणि समजा मला जर
योग्य मतदान करून चांगल्या ठिकाणी जर मी पोहोचली तर मी जनतेची सेवा करेन किंवा तुमच्या पाठीमागे मी राहीन किंवा तुम्ही माझ्या पाठीमागे राहाल हीच अपेक्षा तुमच्याकडून बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येत्या 2/12/25 रोजी मतदान आहे आणि माझ्यासोबत जेवढे माझे नगरसेवक असतील घडी या बौद्ध चिन्हाला योग्य पद्धतीने तुमच्या आत्मविश्वासाने मतदान देऊन माझ्या सेवकांना उमेदवारांना निवडून द्याल हीच अपेक्षा करतो. जय भीम.